माझं नाव देवराज बहादूर. नाही आले. हो, आम्हाला पोलिसांनी सांगितले ते वरती तुम्ही वाट बघा, ते काय वरती आले नाही. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून बसलोय मॅडम इथं. काय नाही, गेले सगळे निघून. माझं नाव मल्लम्मा भंडारी आहे. हो, भेटायला आलते. ते म्हणायला लागले पाणी दरवर्षी येते ना, तर 40 वर्षे जे राहतात त्यांच्यासाठी घर करून देणार म्हणले. कुठल्या भागात राहता? काल कशी परिस्थिती होती तुमच्या घरामध्ये? प्रशासन वेळेवर आलं होतं का? तुम्हाला मदत करायला प्रशासन वेळेवर आलं होतं? इथली व्यवस्था कशी आहे तुमची? मल्लम्मा. मुळ्यानगर. काय झालं काल? कशी परिस्थिती होती? लई परिस्थिती होतं मॅडम, कोणाला सांगायचं. लई सगळं कोण गेलं सामान आमचं काय असं चालू मोकळं. पालिकेची लोक आली होती का? प्रशासन आलं होतं. ते काय म्हणाले तुम्हाला? काय म्हणा, घर सोडून जावं शाळेला म्हणून सांगितलं. आलो आम्ही. शाळेत कशी व्यवस्था होती? हा, चांगलंय. मुख्यमंत्री येणार आहेत, तुमची काय मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे? आमच्या पोटाला पाहिजे मॅडम. हा, नागामा सावरे, कुठल्या वस्तीत राहता? मुळानगर. कशी परिस्थिती होती? हे बघा, पाणीचं लय सारखं तसंच असतात, म्हणून आम्हाला तिथं नको दुसऱ्याकडे घर बांधून द्यावे असं मागणी आहे. तुम्हाला सांगितलं होतं का याआधी पण की पूर येऊ शकतो, तुम्ही बाजूला जाऊन राहा? हा, सांगतात की येऊन की जावा, शाळा सुटलं म्हणून येऊन सांगतात. सगळं अधिकारी येऊन बोलतात तिथं नको म्हणून. आता मुख्यमंत्र्यांकडे तुमची काय मागणी? हे बघा, आम्हाला घर बांधून द्यावा. तिथं नदीच्या परिसरात तिथं नको आपल्याला. सारखं लय आल जाते, सगळं नुकसान होतात. लेकरांचं शाळा शिक्षण सगळं आहे, सगळं वाहून जातं. कुठं आम्ही गर्दी करावा? हा, यल्लम्मा. काल कशी परिस्थिती होती? किती वेळा तुमच्या घरात पाणी शिरलं? 2दा झालं सर. आणि त्यानंतर तुम्ही इथे कशा आलात? तिथं कॉर्पोरेशन लोक आम्हाला पाणी आलं ना, सगळं बाहेर आले मॅडम. घरातलं सामान काही राहिलंय का? कुठं एक काढले एक सोडले, सगळं गेले मॅडम. आता तुमची काय मागणी आहे प्रशासनाला? काय आमचं राहायचं ठिकाण व्यवस्थित करून द्यावा, घरबीर काहीतरी आम्हाला सगळं. इथे सगळी सुविधा मिळते? जेवण, नाश्ता? हा, भेटले मॅडम. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.